सुप्रिया सुळें विरोधात सुनेत्रा पवारांची उमेदवारी ही चूक होती असं अजित पवार यांनी आता जाहीर कबूलच केलेलं आहे। बारामतीच्या आता सामन्यावर अजितदादांना उपरती झाली आहे का अशी ही चर्चा होतीये, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही चूक होती अशी कबुली स्वतः अजितदादा देत आहेत। घरात राजकारण नेण्याची चूक केल्याचं सुद्धा दादांचं म्हणणं आहे। सुप्रियांविरोधात सुनेत्रा पवारांची उमेदवारी ही चूक होती। अजित पवार यांनी चुकी संदर्भात दिली जाहीर कबुली। बारामतीच्या सामन्यावर अजितदादांना उपरती। लोकसभा निवडणुकीत बारामतीत नणन विरुद्ध भावजई असा सामना झाला। या सामन्यात सुनेत्रा पवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊ नये अशी पवार घराण्यातूनही मागणी होत होती, पण अजितदादांनी सुनेत्रांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता अजित पवारांनी या निर्णयावर भाष्य केले। अनेक घरांमध्ये राजकारण चालतं। राजकारण हे पार घरात शिरू द्यायचं नसतं। मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली। मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, पण त्यावेळेस केलं गेलं। पार्लमेंटरी बोर्डानं तो निर्णय घेतला होता। आता ते झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं। आज मला माझं मन सांगतंय की तसं व्हायला नको होतं असं अजित पवार म्हणतायत। एरवी अजित पवारांचा अजितदादा असा उल्लेख करणाऱ्या सुप्रियांनी कोणता दादा असा प्रतिप्रश्न विचारून अजित पवारांशी कोणतं नातं राहिलं नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलंय। दादांनी आज दिलेली जी कबुली आहे त्याचा भाग आहे असं अहो, कुठल्या दादाबद्दल तुम्ही बोलताय? अजित पवारांबद्दल बोलताय? ठीक आहे, मी तर स्वतः काही ऐकलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मी कसं याच्यावर उत्तर देणार? अजित पवारांनी चुकीची दिलेली कबुली हे त्यांचं मोठपण असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। आता इतकं अनुभवी असणाऱ्या माणसांनी, अनेक वेळेला उपमुख्यमंत्री असलेल्या माणसांनी इतकी प्रांजळपणाने स्वतःची चूक मान्य करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे। त्याबद्दल मी त्यांचं म्हणजे विशेष दखल घेते, पण यापुढे काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यांनाही सल्ला देण्यासारखी त्यांना आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। अजितदादांची अक्कलदाढ हरवली आहे का असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लगावलाय। इतक्या उशिरा जर कळत असेल तर दाढ हरवली का ते तुम्ही ठरवा, कुठली हरवली। इतक्या उशिरा जर कळत असेल तर दाढ हरवली का ते तुम्ही ठरवा, कुठली हरवली। सुनील तटकरेंनी अजितदादांचं हे वक्तव्य म्हणजे मास्टर स्ट्रोक असल्याचं सांगितलंय। दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांचा हे काय त्यांनी अनौपचारिक चौथ्यामध्ये बोललेले नाहीत, ऑफिशियल बोललेले आहेत। ठीक आहे, त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली। दादा 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 इज ग्रेट। झालेल्या चुकीची कबुली देऊन अजित पवारांचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असावा। अजितदादांचा जर या चुकीच्या कबुली मागे शुद्ध राजकीय हेतू असेल तर नात्यांची किंमत राजकारणात शून्य झाल्यासारखं होईल। अभिराज जुबाळे आणि संतोष आवारेसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।